नमस्कार, मी द्वारका प्रसाद वायाळ आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या बऱ्याच व्हिडिओमधून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आणि इतर बाबींच्या संदर्भात, सेटच्या परीक्षाच्या संदर्भात तुम्ही माहिती पाहिलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही आपल्या लाईक, शेअर आणि कॉमेंटमध्ये समाविष्ट सुद्धा केलेले आहेत आणि चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही या ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात सुद्धा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या BA सेकंड इयरच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. ही माहिती पाहत असताना तुम्हा सर्वांना असं माहीत आहे की आपल्या विद्यापीठाअंतर्गत जे वेगवेगळे विषय शिकवले जातात त्या विषयापैकी राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भात जी विद्यार्थी संख्या लक्षात घेतल्याच्या नंतर जी विद्यार्थ्यांची आवड आपण जर पाहिली तर ती हा विषय घेण्याकडे असते. आपणही गेल्या वर्षी फर्स्ट इयरला असताना हा अनुभव घेतलेलाच आहे. परंतु या वर्षात पदार्पण केल्याच्या नंतर तुम्हाला दुसरी एक गोष्ट अशी लक्षात घेणं आवश्यक आहे की आपला अभ्यासक्रम पाहत असताना या अभ्यासक्रमाअंतर्गत येणाऱ्या गोष्टीच्या संदर्भात आपल्याला ज्या ज्या घटकावर चर्चा करायची आहे त्या घटकाच्या संदर्भात विद्यापीठाने काय केलेलं आहे, यावर्षी थोडासा बदल केलेला आहे. गेल्या वर्षी जो पॅटर्न होता तो पॅटर्न तुम्हाला या वर्षामध्ये नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, हा या वर्षीचा पॅटर्न सुद्धा लक्षात घ्यायचा. मग तो पॅटर्न पाहत असताना अगोदर या वर्षामधील म्हणजेच BA सेकंड इयर सेमिस्टर नंबर 3 ही आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो पेपर तुमचा आहे राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत, या पेपरच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या घटकाचा अभ्यासक्रमाचा समावेश होतो तो पाहण्यापूर्वी आपण थोडंसं विद्यापीठाच्या या बदलाच्या संदर्भात माहिती पाहू. ही बदलाच्या संदर्भात माहिती पाहताना आपण हे लक्षात घ्यायचं की गेल्या वर्षी जो तुमचा परीक्षेचा पॅटर्न होता तो बदलल्यामुळे थोड्या काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्या अशा आहेत की या वर्षामध्ये तुम्हाला टोटल म्हणजेच तुमची एंड ऑफ द सेमिस्टर एक्झामिनेशन जी विद्यापीठामार्फत घेतली जाते ही 50 मार्काची असेल आणि 50 मार्कामध्ये प्रत्येक प्रश्न हा दीर्घोत्तरी म्हणजे 10 10 10 10 10 असे 5 प्रश्न तुम्हाला असतील. आणि त्या 5 प्रश्नासाठी आपण असं पाहतो की विद्यापीठाने 5 युनिट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजेच 5 घटक सुद्धा अभ्यासासाठी दिलेले आहेत. त्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचं मार्क्स जे काही स्कीम आहे ते सुद्धा आपल्याला विद्यापीठाने दिलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी अशी सूचना आहे की ती दुसरी सूचना म्हणजे या पहिल्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती दुसरी सूचना अशी आहे की यावर्षी तुम्हाला तुमचे प्रॅक्टिकलचे जे काही मार्क्स आहेत हे मार्क्स गेल्या वर्षी जसे तुम्हाला 35 मार्क प्रॅक्टिकलचे होते ते मार्क्स तुम्हाला फक्त 25 आहेत. आणि ते 25 मार्क कोणते आहेत तर तुमची 10 मार्काची एक टेस्ट असेल, 10 मार्काचं एक तुमचं होम असाइनमेंट असेल आणि 5 मार्काचं तुमचं सेमिनार असेल. म्हणजे अशा पद्धतीचे तुमचे 25 मार्क, म्हणजे एकूण जे काही तुमचे 75 मार्क होते ते विद्यापीठानं कायम ठेवलेले आहेत. परंतु हा बदल म्हणजेच परीक्षेच्या संदर्भात म्हणजे विद्यापीठ जी परीक्षा घेणार आहे, गेल्या वर्षात जो काही 40 मार्काचा पेपर असायचा तो 40 मार्काचा पेपर आता 50 मार्काचा पेपर आणि पॅटर्न सुद्धा बदल, म्हणजेच तो 5 प्रश्न दीर्घोत्तरी असतील, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ही सूचना तुम्हाला लक्षात आली असेल. आणि ही सूचना लक्षात आल्याच्या नंतर आपल्याला या वर्षीच्या अभ्यासक्रमाला सामोरं जायचं आहे. अभ्यासक्रमाला सामोरं जात असताना आपल्याला काही गोष्टी ह्या अभ्यासाच्या माध्यमातून पाहिजे आणि काही गोष्टी आपल्याला फील्डवर जाऊन किंवा त्या संदर्भात काही प्रॅक्टिकलच्या माध्यमातून काही गोष्टी पाहिजेत, हेही आपण इथं लक्षात घ्यावं. लक्षात घेताना आपल्या राज्यशास्त्राअंतर्गत
हा जो काही आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा पेपर विद्यापीठाने ठेवलेला आहे, या पेपरमध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आपण असं पाहतो की मागच्या वर्षामध्ये काही अभ्यासक्रमाच्या विविध घटकाच्या माध्यमातून आपण राज्यशास्त्राच्या काही कन्सेप्ट, काही संकल्पना आणि काही वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे तो गैर जर धरला तर या वर्षामध्ये हा जो काही आपला पेपर आहे हा पेपर थोडा डिफरंट आहे, हेही लक्षात घ्या. हे लक्षात घेताना आपण असंही पाहायचं आहे की विद्यापीठ ज्यावेळेस अशा पद्धतीचा अभ्यासक्रम निर्धारित करत असते त्यावेळी त्यामागचा काही एक दृष्टिकोन असतो. जे अभ्यास मंडळ आपल्याला काही अभ्यासक्रम ठेवत असते त्यामागचा विशिष्ट असा दृष्टिकोन असतो आणि तो दृष्टिकोन सुद्धा अभ्यासक्रमाच्या सुरुवातीच्या कंटेंटमध्ये अभ्यास मंडळांनी दिलेला असतो. तो सर्व भाग आपण या ठिकाणी पाहायचा. त्याचबरोबर दुसरा जो काही पार्ट आहे तो कोणता आहे, तर मग हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेला आहे. तो या ठिकाणी जर नाही समजला तर त्या ठिकाणी तो पाहायचा आहे. त्याचबरोबर पुन्हा विद्यापीठाने जे काही पुस्तकाची यादी तुम्हाला या अभ्यासक्रमानंतर दिलेली आहे ती अभ्यासक्रमाची यादी तुम्हाला पाहिजे आहे. त्या अभ्यासक्रमाच्या यादीमधून आपले हे जे काही 5 चॅप्टर आहेत ते चॅप्टर कशा पद्धतीचे आपल्याला त्यामधून गोळा करता येतील ते पाहायचं. या वर्षामध्ये आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीला सामोरे जात आहोत. हे सामोरं जात असताना काही निश्चित आपल्यासमोर अडचणी येणार आहेत. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यालाच नव्हे तर इतर सर्वच विषयाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या अडचणी येणार आहेत. परंतु जोपर्यंत कुठल्याही संकटावर आपण अशा पद्धतीची मात करत नाही तोपर्यंत आपल्याला यश सुद्धा चांगल्या पद्धतीचं मिळत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण या संकटाला सुद्धा सामोरे जाऊ आणि या वर्षीची जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला आपण ऑनलाईन पद्धतीनं का होईना पण सामोरे जाऊ. यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि हेही सांगत असताना मला असं म्हणायचंय की आपण इथं कुठलाही म्हणजेच आपल्या विद्यापीठातच नव्हे परंतु इतर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठात सुद्धा हा अनुभव सर्वांचा नवीन आहे आणि त्या अनुभवामुळे आपल्याला नवीन गोष्टी शिकता येणार आहेत. म्हणून जे संकट येत असतं त्या संकटाला आपण संधीत कसं रूपांतरित करायचं हे सुद्धा या संकटाच्या माध्यमातून आपण शिकू. आणि आपण या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये जो वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून अभ्यासक्रम आपल्याला विद्यापीठाने ठेवलेला आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तो अभ्यासक्रम कोणता आहे आपण या ठिकाणी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो थोडीशी त्या ठिकाणी सूचनाही तुम्हाला अशी लक्षात यायला आवश्यक आहे की कोणती सूचना आहे की हा अभ्यासक्रम मी बोर्डवर लिहून ठेवलेला आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे समजा जर तुम्हाला नाही कळाला तर थोडासा झूम करून पहा आणि झूम करून पाहिल्याच्या नंतर मग तुम्हाला हा अभ्यासक्रम स्पष्ट अशा स्वरूपामध्ये दिसेल. आणि त्यामध्ये मग किती आपल्याला फक्त 5 चॅप्टर आहेत आणि या 5 चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा. प्रत्येक चॅप्टरच्या अंतर्गत वेगवेगळे उपघटक दिलेले आहेत. त्या उपघटकावर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओज तयार करणार आहोत. ते लक्षात घ्यायचे आणि त्या माध्यमातून अभ्यासक्रमाचा आपला जो आवाका आहे तो सुद्धा आपण लक्षात घ्यायचा. सुरुवातीला म्हणजेच यावर्षीच्या सुरुवातीचा हा पहिलाच तुमच्यासाठीचा खास प्रयत्न असल्यामुळे तुम्ही हेही लक्षात घेता की आपल्यासमोर या शिक्षण पद्धतीमधील काही ज्या काही संधी या म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासातून सुद्धा आपल्याला मिळणार आहेत त्या स्पर्धा परीक्षेसाठी मिळणार आहेत हे लक्षात घ्या. कारण की भविष्यामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी राज्यशास्त्र हा विषय कॉमन आहे, कुठेही आहे, कशाही पद्धतीचा आहे आणि तो सुद्धा तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून चांगला अभ्यास होईल. हे सर्व व्हिडिओज तुम्हाला संग्रहित राहतील आणि ते संग्रहित राहिलेले व्हिडिओज तुम्हाला इतरत्र सुद्धा अभ्यासता येतील. म्हणून या सिलेबस अंतर्गत या वर्षाच्या सिलेबस अंतर्गत जो अभ्यासक्रम विद्यापीठाने दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाकडे आपण आता वळूया. त्यामध्ये पहिला जो काही चॅप्टर आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा तर तो पहिला चॅप्टर आहे आंतरराष्ट्रीय संबंध असा चॅप्टर आहे म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन. मी या ठिकाणी इंग्रजी लिहून ठेवलेलं आहे, सांगताना तुम्हाला मराठी सांगेल आणि हेही तुम्हाला ते लक्षात येईल. त्यामध्ये पहिला जो काही भाग आहे युनिटचा तर तो आहे मिनिंग अँड डेफिनेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आणि व्याख्या. त्यामध्ये दुसरा पार्ट आहे स्टेजेस ऑफ इंटरनॅशनल रिलेशन.
ज्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस कशा पद्धतीच्या आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा. आणि चेंजिंग नेचर म्हणजे पूर्वी काय असायचं अभ्यासक्रमामध्ये, नेचर अँड स्कोप ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स असं असायचं. आता थोडासा अभ्यास मंडळाने बदल करून चेंजिंग नेचर म्हणजे बदलते स्वरूप, आज जे काही स्वरूप बदलत चाललंय आंतरराष्ट्रीय संबंधाचं, हे बदलतं स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचं. चेंजिंग नेचर ऑफ इंटरनॅशनल रिलेशन. आणि इथं 4 नंबरच्या युनिटमध्ये आहे स्कोप अँड सिग्निफिकन्स, म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती आणि महत्त्व, अशा पद्धतीचा पहिला चॅप्टर आपल्याला या वर्षीच्या पहिल्या सत्रामध्ये म्हणजेच थर्ड सेमिस्टरला तुम्हाला हा भाग आहे. चॅप्टर नंबर 2 आहे अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन, म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे विविध जे काही दृष्टिकोन आहेत त्या दृष्टिकोनापैकी दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. दरवर्षी विद्यापीठ काय करत असते, दृष्टिकोन वेगवेगळे टाकण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ते बदल होतात. तोच बदल या वर्षामध्ये सुद्धा झालेला आहे. आणि तो बदल काय आहे तर या अप्रोचेसमध्ये हिस्टॉरिकल अप्रोच, डिसिजन मेकिंग अप्रोच म्हणजेच ऐतिहासिक दृष्टिकोन, आणि निर्णय निर्धारण दृष्टिकोन म्हणजे डिसिजन मेकिंग, आणि या ठिकाणी गेम थिअरी म्हणजेच खेळ सिद्धांत. पूर्वी हा दृष्टिकोन फार पूर्वी होता, परंतु यावर्षी तो नवीन प्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. आणि तिसरा जो काही पार्ट आहे म्हणजेच तिसरा जो काही चॅप्टर आहे तो आहे नॅशनल इंटरेस्ट. म्हणजे हे 2 जे काही चॅप्टर आहेत हे पूर्वी सुद्धा होते, परंतु हा तिसरा जो काही चॅप्टर आहे हा तिसरा चॅप्टर मागच्या अभ्यासक्रमामध्ये नव्हता. म्हणजेच आपण काय म्हणतो, आपण असं पाहतो की पूर्वी जो काही अभ्यासक्रम होता तो अभ्यासक्रम पुन्हा एकदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे. आणि या ठिकाणी नॅशनल इंटरेस्ट, मिनिंग अँड डेफिनेशन म्हणजे राष्ट्रीय हित ज्याला आपण म्हणतो, हे राष्ट्रीय हित म्हणजे जसं आपलं काही हित असतं तसं राष्ट्राचं सुद्धा काही हित असतं. ते हित कोणतं आहे त्याची व्याख्या आणि त्याचा अर्थ म्हणजे मिनिंग अँड डेफिनेशन, नेचर अँड टाइप्स म्हणजे त्याच्यात दुसरा जो काही उपविभाग आहे तो आहे स्वरूप आणि प्रकाराचा, म्हणजेच राष्ट्रीय हिताचे स्वरूप आणि प्रकार. आणि नंबर 3 मध्ये आहे कॅरेक्टरिस्टिक अँड एलिमेंट्स, राष्ट्रीय हिताची वैशिष्ट्ये आणि जे काही घटक आहेत त्या घटकाच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणजे हा तिसरा चॅप्टर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेला असेल. पहिला चॅप्टर कोणता, आंतरराष्ट्रीय संबंध. दुसरा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे वेगवेगळे दृष्टिकोन. तिसरा जो काही चॅप्टर आहे राष्ट्रीय हित. आणि चौथा चॅप्टर आहे नॅशनल पॉवर म्हणजे राष्ट्रीय सत्ता. नॅशनल इंटरेस्ट आणि नॅशनल पॉवर या दोन्ही चॅप्टर मधून काय करायचे आपल्याला, खरा आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव कशा पद्धतीचा असतो हे आपल्याला स्पष्ट होतंय. ते आपल्याला या 2 चॅप्टर मधून पाहायचंय. मग त्यामध्ये त्याचा अर्थ म्हणजेच मिनिंग अँड डेफिनेशन म्हणजेच कशाची, राष्ट्रीय सत्तेचा अर्थ आणि राष्ट्रीय सत्तेची व्याख्या, राष्ट्रीय सत्तेचे प्रकार आणि फीचर्स म्हणजेच या राष्ट्रीय सत्तेच्या संदर्भातील असलेलं स्पष्टीकरण या 2-3 भागामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे देण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि डिटरमाइन्स अँड लिमिटेशन्स म्हणजेच राष्ट्रीय सत्तेच्या निर्धारण करणाऱ्या घटकाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. आणि राष्ट्रीय सत्ता निर्धारण करणारे म्हणजेच ते घटक झाल्याच्या नंतर राष्ट्रीय सत्तेच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेच्या संदर्भात आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. म्हणजेच हे झाले 4 चॅप्टर या ट्रमच्या माध्यमातून तुम्हाला शिकवले जाणार आहे. आणि 5वा जो काही चॅप्टर आहे तो आहे सत्ता संतुलन म्हणजेच बॅलन्स ऑफ पॉवर. सत्ता संतुलन, सत्ता संतुलनामध्ये सत्ता संतुलनाचा अर्थ, सत्ता संतुलनाची व्याख्या आणि सत्ता संतुलनाची वैशिष्ट्ये आणि प्रकार. आणि जे काही तिसरा जो काही त्याच्यातला पार्ट आहे ते टेक्निक्स अँड सिग्निफिकन्स म्हणजे सत्ता संतुलनाचं जे तंत्र आहे ते तंत्र आणि सत्ता संतुलनाचं महत्त्व, अशा पद्धतीचे 5 चॅप्टर तुम्हाला या टर्ममध्ये विद्यापीठाने निर्धारित केलेलं आहे.
त्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन, नंबर 2 अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन, नंबर 3 नॅशनल इंटरेस्ट, नंबर 4 नॅशनल पॉवर आणि नंबर 5 बॅलन्स ऑफ पॉवर. अशा पद्धतीच्या 5 चॅप्टरच्या माध्यमातून आपल्याला या टर्मचा अभ्यास करायचा आहे. ही 5ही चॅप्टर तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीचे लिहून ठेवा. नाही कळालं काही अक्षर वगैरे तर थोडंसं झूम करून पाहिल्याच्या नंतर ते समजतं. तरीही जर नाही कळालं तरीही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जायचं आणि तिथं कॉमेंट्स करायची की सर मला हे काही कळालेलं नाही. आता हा जो काही व्हिडिओ आहे हा फक्त इंट्रोडक्शनचा आहे. म्हणजे तुम्हाला मी काय केलेलं आहे की या वर्षामध्ये जो तुम्हाला विद्यापीठाने अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम, निर्धारित केलेला अभ्यासक्रम तुम्हाला अवगत करण्याचं काम या वर्षाच्या या व्हिडिओमध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणारे जो काही व्हिडिओ आहे आपला त्यामध्ये आपण या चॅप्टर अंतर्गत येणाऱ्या उपविभागाच्या माध्यमातून आपण अभ्यासक्रम आपला पुढे पुढे नेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचंय की ही ऑनलाईन शिक्षण पद्धती स्वीकारण्यासाठी आम्हालाही त्याचं तुमचं उत्तर मिळावं, तुमचं फीडबॅक आमच्यापर्यंत यायला पाहिजे. आणि हे फीडबॅक येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ कसा वाटला मग तो लाईक करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे काही मित्र असतील, मैत्रिणी कुणी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि तुमच्या काही क्युरीज असतील तर त्या काय करायच्या आहेत, तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून लिहायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं हे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र वायाळ सरांचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि तसं केल्याच्या नंतर मग मलाही प्रेरणा मिळणार आहे आणि मी पुन्हा तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीचे चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन